2025 हे वर्ष काही आठवड्यातच इतिहास बनणार आहे, परंतु जगासाठी हे वर्ष शांततेपेक्षा, राजकारणापेक्षा, राजनैतिकतेपेक्षा संघर्षाचं प्रतीक म्हणून उदयास आलंय। भारत पाकिस्तानपासून मध्य पूर्वेपर्यंत, अमेरिकेपासून आशियापर्यंत असा एकही महिना गेला नाही जिथं आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतीही मोठी घटना मथळ्यांमध्ये आली नाही। भारताच्या शेजारील भागात एका युवा चळवळीनं सरकार पाडलं असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांनी आणि विधानांनी अमेरिकेत सर्वात मोठं वृत्तपत्र बनलं। 2025 मध्ये जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या प्रमुख घटनांवर एक नजर टाकूया। नेपाळमधील जनरल झेड निषेध हे 2025 मधील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक होतं। सोशल मीडियावरील बंदी विरुद्धच्या निषेधाच्या रूपात सुरू झालेला हा निषेध लवकरच बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांशी जोडला गेला। निषेधांनी हिंसक वळण लागलं आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की केपी ओली यांच्या सरकारला सत्तेवरून काढण्यात आलं। या आंदोलनानं आशियातील तरुणांची वाढती राजकीय शक्ती दाखवली। एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरून गेला। दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली, ज्यामुळे सुमारे 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानं भारतात व्यापक संताप निर्माण झाला। प्रत्युत्तरादाखल भारतानं मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर केलं। या लष्करी कारवाईनं पाकिस्तानमधील 9 प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य केलं गेलं आणि नष्ट केलं गेलं। या कारवाईमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला। इतकंच नाही तर सुरक्षा आणि दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरही समोर आलाय। 2025 मध्ये अमेरिकेला त्याच्या इतिहासातील सर्वात मोठा सरकारी बंदचा सामना करावा लागला। अनेक प्रमुख संघीय सरकारी विभाग सुमारे 43 दिवस बंद राहिले। सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही, अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आणि हवाई वाहतूक देखील थेट प्रभावित झाली। मनोरंजक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात या आधीचा सर्वात मोठा बंद झाला होता। या बंदमुळे अमेरिकन राजकारणातील बजेट वाद आणि सत्ता संघर्ष उघडकीस आला। 2025 मध्ये इस्रायल आणि इराणमधील तणाव उघड युद्धात बदलला। 2025 मध्ये इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र तळांवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये अमेरिकेनं उघडपणे इस्रायलला पाठिंबा दिला। प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायली लष्करी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला। इराणची अनेक अणुस्थळं उद्ध्वस्त झाली आणि त्यांचे अनेक प्रमुख अणुशास्त्रज्ञ मारले गेले। हे युद्ध जगातील सुरक्षेसाठी एक मोठा धोका म्हणून उदयास आलं। 2025 हे धार्मिक इतिहासातील एक ऐतिहासिक वर्ष ठरले। 21 एप्रिल 2025 रोजी पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर 7 आणि 8 मे रोजी व्हॅटिकनमध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली। कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रिव्होस्ट यांनी 4थ्या मतपत्रिकेवर पोप म्हणून निवड झाली आणि त्यांनी पोप लिओ 14वा हे नाव धारण केलं। ते इतिहासातील पहिले अमेरिकन पोप बनले। या निर्णयाकडे चर्चेच्या जागतिक राजकारणाचं आणि अमेरिकेच्या वाढत्या भूमिकेचं प्रतिबिंब म्हणून पाहिलं गेलं। 2025 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या विमान अपघातात संपूर्ण देश शोकात बुडाला। हा अपघात इतका भयानक होता की विमानातील 241 प्रवाशांपैकी फक्त एक व्यक्ती वाचली। विमान रुग्णालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं। वसतिगृहात जेवण करणाऱ्या अनेक डॉक्टरांचाही यात मृत्यू झाला। सुमारे 270 जणांचा बळी घेणाऱ्या या अपघातानं देशाला खोलवर हादरवून टाकलं। 2024च्या अमेरिकन निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील जवळीक हा चर्चेचा विषय होता, परंतु 2025 मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला। त्यांनी सोशल मीडिया, सार्वजनिक व्यासपीठांवर एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले। हा संघर्ष राजकारण आणि तंत्रज्ञान उद्योगाच्या संघर्षमय हितसंबंधाचं प्रतीक बनला। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू करताच आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क जाहीर केले। याचा परिणाम चीन, युरोप आणि भारतासह अनेक देशांवर झाला। जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आणि व्यापार तणाव वाढला।
समर्थकांनी याला एक अमेरिकन उद्योगांसाठी महागाईचा धोका आणि जागतिक व्यापार युद्ध हे एक सुरक्षित उपाय म्हणून टीकाकारांनी सांगितलं, तर त्यांनी महागाईचा धोका आणि जागतिक व्यापार युद्धाकडे लक्ष वेधलं. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर आनंदी दिसणारा पाकिस्तान 2025 मध्ये संकटात सापडला. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला आणि दोन्ही देशांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कोणताही ठोस उपाय सापडला नाही. शांघाय सहकार्य संघटनेच्या व्यासपीठावर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीनं जगाचं लक्ष वेधलं. विशेषतः अमेरिका या गतिमानतेपासून सावध असल्याचं दिसून आलं. तर या होत्या 2025 या वर्षातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.